माधव, मी माझं मूळ गमावलं आहे. ज्या युद्धासाठी मी कधीच इच्छा केली नव्हती त्यात ते निघून गेलं. मला लढायलाच का लागावं? अशी कोणती कर्तव्याची हाक आहे जे माणसाला स्वतःच्या रक्ताचा अंत निरखत उभं राहायला शिकवतं? अर्जुन म्हणतो. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, हे पार्था, हे युद्ध केवळ वेदनाच्या नजरेतून समजून घेता येत नाही. त्याकडे 4 दृष्टिकोनातून पाहावा. सत्य, धर्म, साक्षी, काळ. सत्य म्हणजे जे बदलता येत नाही, ते जसं आहे तसंच स्वीकारावं लागतं. धर्म म्हणजे जे पाळायलाच हवं. साक्षी म्हणजे आतला हा शाश्वत साक्षीभाव. काळ म्हणजे जो येणाराच असतो पण थांबवता येणारा न टाळता येणारा वेळ. हे पार्थ, ज्या देहावर आपण इतकं प्रेम करतो तो जन्मापूर्वी अस्तित्वात नव्हता आणि मृत्यूनंतरही राहणार नाही. तो फक्त काही काळासाठी प्रकट होतो जेणेकरून आत्मा आपल्याला ठरवलेल्या मार्गावर चालू शकेल. कृष्ण म्हणतात. आणि जेव्हा तो क्षण येतो तेव्हा आत्मा आणि त्याच्या नियतीच्या मध्ये मी सुद्धा उभा राहत नाही.